व्यावसायिक क्रिकेट लेदर बॉलचं देखील खेळताना पाहायला मिळतं सिराज. तर स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत रोहित खरात. 2 रोहित खरात आहेत. एक जोगेश्वरीचा गोलंदाज फलंदाज आपण पाहतो, तो देखील रोहित खरात. महत्वाची मॅचला होते सुरुवात. पुणे विरुद्ध मुंबई. मांडूप स्ट्रायकर मुंबई आणि त्यांच्या विरुद्ध संविधान ग्रुप डॉन 11 पुणे, अशी ही मॅच. दुसऱ्या फेरीचा सामना पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना. जो जिंकेल तो MUCC बरोबर खेळणार आहे उद्या सकाळी सामना. पाहूया कोण मात्र या मॅचमध्ये जिंकेल. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघाने मातबर प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला पहिल्या मॅचमध्ये आणि आता एक महत्वाचा सामना आपल्या वेटीला येताना पाहायला मिळेल. सिराज चौधरी समोर जर पाहिलं तर रोहित खरात. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने धाडलाय. पहिलाच बॉल, चांगला फटका. तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत. आकाश जा होते तिकडे, त्यांनी बॉल अडवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. मॅचला मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात केली आहे. कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलं. युवा खेळाडूंचा बरणा दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त फॉर्मॅट खेळण्याचं नाव, रेकॉर्ड ज्यांच्या नावावर कदाचित असेल असे प्रदीप नायनीत यांनी सुद्धा बांधलेला संघ आहे चंद्रशेखर मोरे साहेबांच्या मालकीचा. चांगला बॉल, सन्मान दिला या चांगल्या बॉलला. थांबवलं स्वतःला आणि डॉट बॉल तिकडे पाहायला मिळतोय सिराज यांच्या माध्यमातून. 70 स्पोर्ट्सवर आजही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आम्हाला लाभले. दररोज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली, डोक्यावर घेतली. 2,86,000 प्रेक्षकांनी आजही या स्पर्धेला पाहिलं आहे. उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा लाभताना पाहायला मिळतोय आपल्याला. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बराच बाहेर होता, पण आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. धाव संख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. पुणे विरुद्ध मुंबई अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आशिष अमीन आणि दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर मोरे आणि त्याचबरोबरीने प्रदीप न्यायनीत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय पुण्याचा. यावेळेला स्ट्रोकला स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळेल. चांगला फटका, रोहितचा मोठा हिट, येतोय सिक्सर. चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. अंदाज घेतला बॉलचा. बॉल तेवढाही खराब नव्हता, परंतु पोझिशन प्रॉपर बनवली आणि पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगला फटका तिकडे खेळलाय, सिक्सर आलाय. डगआउट खुश आहे ज्यावेळेला धावा येत असतात. रोहित वाह, दुसऱ्या अँगलने आपण पाहतोय. यावेळेला समोर उडवायला गेले, फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर, बॉलचा अंदाज नाही घेतला, जज नाही झाला. बॉलच्या ज्या दिशेने गेले आणि तिकडे 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय आणि धावसंख्या 3ने पुढे जात असताना पाहायला मिळते. रोहित ननावरे म्हणजे बबन. सांगवीचं PWD मैदान म्हटलं तर वर्षभर उधाण येत असतं त्या मैदानाला. त्याच मैदानातून आणखीन एक मोठं नाव जे मात्र बॅटिंग करत आहे, रोहित ननावरे म्हणजेच बबन. यस, 12 धावा धाव फलकावर आहेत. बबन यासाठी ओळखले जातात. बॉलला लांब 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 पाठवतात. पाठवलंय बॉल अगदी लांब लचक. षटकार बबन. षटकार खेचला जातोय. पुणेकरांनी देखील चांगली सुरुवात केली आहे. अगदी पहिल्या षटकात 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बबन या टीम मध्ये का आहे आणि सलामीला का आलेत दाखवून देत आहेत. चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावर आहेत. बबन यांच्यासाठी टाकला बॉल, बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होईल. पहिली ओव्हर या ठिकाणी संपली आहे. धावसंख्या झाली आहे संविधान ग्रुप डॉन पुणे संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18. सर्वप्रथम पहिल्यांदाच काहीतरी नवीन आता आलंय. रबर बॉल, रबर टेस्ट चॅम्पियनशिप
2 दिवसाची एक मॅच आणि त्याचबरोबरीने डबल इनिंगची मॅच. तुम्ही किती ओव्हर खेळत राहा असा सामना अशी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या 4 संघांचा समावेश असणार आहे. 2.5 लाखाचा पहिला पुरस्कार, 1.5 लाखाचा दुसरा पुरस्कार आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 70 स्पोर्ट्सवर रबर टेस्ट चॅम्पियनशिप. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला षटकांची मर्यादा नाहीये असं टेस्ट क्रिकेट रबर बॉल क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळत आहे. सगळ्यांसाठी आश्चर्याचा हा धक्का आहे. टेस्ट क्रिकेट आपल्या रबर बॉल क्रिकेटमध्ये येणार आहे आणि ते सुद्धा येणाऱ्या सप्टेंबरमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. तर तयार व्हा या आणखीन एका मेजवानीसाठी 70 स्पोर्ट्सकडून रबर टेस्ट चॅम्पियनशिप. आणखीन एक वेगळा फॉर्मॅट आलाय. जव्यात मॅचच्या दिशेने 18 धावा धावफलकावर आहेत. पहिली ओव्हर संपली. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होते. त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी रोहित आले. रोहित आचार्य अंबरनाथचे गोलंदाज आहेत, आले आणि पहिल्याच बॉलवर महत्वाची म्हणजे एका रोहितने दुसऱ्या रोहितला आउट केलंय. हेलिकॉप्टर उडवायचा होता रोहित यांना, परंतु तिकडे फकीरा आले आणि फकीरा यांनी एक चांगली कॅच पकडली आहे. पहिली विकेट आलेली आहे. 6 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का. रबरची टेस्ट कशी असेल याची उत्कंठा आता असणार आहे. आणि एक मॅच ही 2 दिवस चालणार आहे. डबल इनिंगची मॅच असणार आहे आणि 4 संघांचा समावेश असणार आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल आणि पालघर असेल. आणि ही स्पर्धा आपल्या भेटीला येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे. 2 दिवसाची एक मॅच, षटकांची मर्यादा नाही. त्याच्यामुळे या स्पर्धेची खूप सारी आतुरता मात्र आताच लागणार आहे. रबर टेस्ट चॅम्पियनशिप आणि येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात येईल. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत जिल्हा धाराशिव आणि तुळजापूरचा हा स्टार बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळेल. सौरभ बिराजदार बॅटिंगसाठी खास या स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्यातून तुळजापूरवरून कुलस्वामीनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आपण तुळजापूरला जात असतो. कृष्णा गवळी म्हणा किंवा त्याचबरोबरने सौरभ बिराजदार म्हणा, ही अशी नावं आहेत जी तुळजापूरला बिलॉंग करतात. बॅटिंगसाठी आलेत सौरभ. चांगला बॉल पाहायला मिळाला. रोहित आचार्य बाहेर कट करताना पाहायला मिळाले. पहिल्यांदा या खेळाडूला मुंबईमध्ये पावसाळी क्रिकेटसाठी अनंत वाघ, मॅगी यांच्या बरोबरीने पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केली आहे. लहान वयातच दाखल झाले आणि त्यानंतर चर्चा रोहित आचार्य या नावाची सुद्धा झाली आहे. आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. आज कोल्हापूरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर धाराशिव उसळी होती, फटका फसलाय, डबल माइंड झाले. स्ट्रोक खेळत असताना बॉल हवेत आहे आणि तिकडे पकडली जाते कॅच. निमेश रेडकर होते तिकडे, त्यांनी पकडलेली कॅच पाहायला मिळते आणि रोहित आचार्य यांच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. अठरा धावांवर दुसरी विकेट येताना पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे रोहित आचार्य यांची. 3 बॉल पहिले झाले. या 3 बॉलमध्ये जर पाहिलं तर एकही धाव खर्ची केलेली नाही आणि आपल्या टीमसाठी कमबॅक करताना पाहायला मिळतात. भांडूप स्ट्रायकर टीमसाठी विकेट आली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतून खेळाडू दाखल झालेला आहे निलेश पिंजारी. पुण्यामधल्या हाफ पिच क्रिकेटचा कृष्णा सातपुते म्हणून देखील ज्यांच्याकडे पाहिलं जातं बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पसायदान स्पोर्ट्स आळंदी या संघाने ज्याला नाव आणि लौकिक मिळवून दिलं तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय निलेश पिंजारी. अठरा धावा धाव फलकावर आहेत. पाहूया निलेश पिंजारी. डॉन यांच्या बरोबरीने विक्रोळी कन्नमोर नगरच्या स्पर्धेत देखील जर पाहिलं तर आजपासून 6-7 वर्षापूर्वी आले होते निलेश. परंतु आता स्लोवर 1 कमी गतीने बॉल टाकलाय. रोहित आचार्य काय मिश्रण पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये आणि त्याच्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 18 येऊन सुद्धा
या ओव्हरमध्ये रोहित आचार्य आणि अंबरनाथ हे नाव लिहिलं गेलंय. चांगली कामगिरी. 4 चेंडू टाकले, 4ही निर्धाव टाकलेले आहेत. 2 विकेट सुद्धा घेतल्यात रोहित आचार्यने. लक्ष वेधून घेतलं रोहित आचार्यने, परंतु निलेश पिंजारी आज आपल्या स्टंपतेचा वापर करावा लागेल या ठिकाणी. यावेळेला निलेश हवाई यात्रेसाठीच प्रसिद्ध आहेत. बॉलला हवाई यात्रेसाठी पाठवलं. 6 धावांच्या बॉल सीमा रेषा पार. षटकाराचा आळंदी ब्रँड सिक्सर. चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय. 4 चेंडू निर्धाव आले खरे, परंतु त्यानंतर मोठा फटका खेळला आहे या ठिकाणी निलेश पिंजारी यांनी. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न वेगात होता, थोडासा मागे देखील होता बॉल, परंतु तिकडे 1 धाव मिळेल. हे षटक चांगलं राहिलं कारण 7 धावा फक्त आल्या, 2 विकेटही आल्या आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संविधान ग्रुप डॉन 11 पुणे धाव संख्या 25, 2 विकेट माघारी. एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, मेहनत से मंजिल तक आणि निलेश दादा बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचं एक मोठं आयोजन आपल्या भेटीला येणार आहे, जे 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर पाहायला मिळणार आहेत. सागरदादा बिंताडे, निलेशदादा बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष, त्याचबरोबर संदेशजी पार्टे, अजयजी आवळे, अफजल मखदूम आणि सचिनजी पाड या सगळ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन देखील केलं जात आहे. लवकरच भेटीला येईल आपल्या. तर स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक स्पर्धा दुसरं पर्व, जे मात्र भव्य दिवस रात्र स्पर्धा असणाऱ्या किवळे गावामध्ये एक मोठं पारितोषिक घेऊन आपल्या भेटीला मुख्य आयोजक श्री संदीप भाऊ गोजगे, सनीदादा आपसे, उदय कंस्ट्रक्शन, सनीदादा आपसे स्पोर्ट्स फाउंडेशन किवळे हे सगळे घेऊन येत आहेत. यावेळेला गोलंदाजीमध्ये बदल जरूर केला जातोय. फकीरा येताना पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या पवई परिसरातील गोलंदाज आहेत. फिल्टर पाडा. 26 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रोहित रनवरे म्हणजेच धडाकेबाज सिक्सर किंग बब्बन, दुसऱ्या बाजूला चांगले फिरकीपटू म्हणून ओळखले जाणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी फकीरा. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल याची उत्कंठा मात्र या ठिकाणी असणार आहे. आजचा दिवस आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्या भेटीला आली आहे. दर्जेदार क्रिकेट मागील 4 दिवस आपण पाहतोय आणि उद्या शेवटचा दिवस पाहायला विसरू नका. मजा येणार आहे उद्या सुद्धा. यावेळेला फटका फसलाय, परंतु अशा ठिकाणी चेंडू पडतोय जिकडे फिल्डर नव्हते. अगदी गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्या मधोमध चेंडू पडला. डॉट बॉल. फकीराने आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. आपल्या फिरकीची जादू या ठिकाणी फकीरा दाखवताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल खूप फिरवला, लांबून खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग नाही झालंय. भाग्यशाली राहिले, कॅच नाही झाली आहे. डॉट बॉल. आणि बबन नाराज देखील आहेत कारण मोठा फटका तिकडे नाही आला. मांडूपची क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. या हंगामात चांगल्या फॉर्मात असणाऱ्या संघांपैकी एक. वेगातील बॉल समोरच्या दिशेने. काय ताकद आहे बबनची असं वाटलं. हा मिस टाइम झालाय, परंतु बॉल सीमारेषेच्या पारच गेलाय. बब्बनच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी सिक्सर येताना पाहायला मिळेल. म्हणजे तेवढे एफर्ट्स लावले नव्हते आणि ताकद, एक वेगळी ताकद आहे इकडे बब्बनची आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळाले. धावसंख्या पुन्हा 6 ने पुढे जाते. मोठं आव्हान ठेवण्याच्या प्रयत्नात पुणे संघ मुंबई संघाच्या विरुद्ध. मजा येणार आहे या मॅचमध्ये. रबर बॉल क्रिकेट देखील सर्व दूरपर्यंत जात आहे. विविध भागातील खेळाडू येतात या मॅचेस खेळण्यासाठी. पुन्हा समोर कडक जोरदार प्रहार करताना पाहायला मिळाले बब्बन. पॉवरफुल बॅटिंग या ठिकाणी होते आणि हाई बॉल जर पाहिलं तर सीमा रेषा पार. 4 चौकार. चांगली बॅटिंग बब्बन. हा बॉल थोडासा वेगात टाका, सरळ टाकण्याचा प्रयत्न आणि सीमारेषा दाखवली या बॉलला सुद्धा बब्बन यांनी. प्रेक्षकांना उत्कंठा या स्पर्धेची होती. येणाऱ्या कालावधीमध्ये रबर टेस्ट चॅम्पियनशिप, म्हणजे ज्याला ओव्हरची मर्यादा नाही अशी एक मॅच 2 दिवस चालणार आहे, अशा प्रकारची स्पर्धाच आपल्या भेटीला येते सप्टेंबर महिन्यामध्ये. 4 संघ त्यामध्ये सहभागी होतील आणि त्यांच्यामध्ये 1 दिवस चालणारी 2 मॅच. हा रेकॉर्ड याच पाहूयात कोणत्या मैदानामध्ये घडेल.
डबल इनिंग, एक मॅच 2 दिवस, 2-2 वेळा बॅटिंग करा आणि 2 दिवस चालणारी मॅच. यस, 80 षटकं एका दिवसाला होणार आहेत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ओहो, आणखीन एक या स्पर्धेतील सर्वात लांबवरच्या षटकारांपैकी एक सांगवीचा पठ्ठ्या भिवंडी गाजवताना पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक बब्बनच्या बॅटमधून, सिक्सर. बब्बनचा धुमाकूळ सध्या पाहायला मिळतोय. लांबच लांबवरचे षटकार या ठिकाणी खेळतायत. सांगवीत सुद्धा देहू रोड, सांगवी ही अशी ठिकाणं जिकडे रबर बॉलचं क्रिकेट चालतं आणि त्यापैकी एक आहे हे खेळाडू बब्बन. याही वेळेला पॉवरफुल स्ट्रोक, दिशा कव्हरची तिकडे एफर्ट्स तर जरूर केले गेले परंतु कॅच नाही होऊ शकली. बॉल सीमारेच्या पलीकडे जातोय. शेवटच्या क्षणी निमेशने सूर मारला परंतु प्रयत्न पुरे राहिले. बब्बन मात्र या ठिकाणी थोडासा पुढे राहिला हा चेंडू, परंतु बब्बनची बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग चर्चा होणार आहे बब्बनची आज. जो खेळणार त्याची चर्चा होणार आणि या ठिकाणी चर्चा बब्बनची होताना पाहिलं मिळते. धावसंख्या झाली आहे 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 46. येणाऱ्या कालावधीमध्ये रबर टेस्ट चॅम्पियनशिप 2 दिवस चालणारी एक मॅच, 2-2 इनिंगचा सामना असणार आहे. 4 संघांचा सहभाग असणार आणि 2.5 लाखाचा पुरस्कार असणार आहे. येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये 2 दिवसाची एक मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि रबर बॉल क्रिकेटची टेस्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तयार रहा या खमंग मेजवानीसाठी आणि सप्टेंबर महिन्यातील मोठ्या स्पर्धेसाठी. सेहेचाळीस धावा 3 ओव्हरची समाप्ती झाली आहे. चांगली धावसंख्या या ठिकाणी बनवली गेली आहे जरूर. हुसेन आलेत बॉलिंगला. पहिलाच बॉल फुलटॉस केला, टायमिंग नाही झालंय. पाहूया त्या ठिकाणी आकाश जा होते त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. चिता कॅम्पचे हुसेन आले आणि पहिल्याच बॉलवर विकेट सुद्धा घेऊन गेले. माघारी परतताना पाहायला मिळतील निलेश पिंजारी. विकेट आली आहे. आकाश जा चांगली कॅच त्या ठिकाणी पकडताना पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग बब्बन एका बाजूने करताना पाहायला मिळतात. षटकारांची आतषबाजी सुरू आहे. 3 षटकार 2 चौकार बब्बन यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत. परंतु पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. येणाऱ्या कालावधीमध्ये MUCC ओरिसा आयोजित असणारी भव्य दिव्य स्पर्धा रबर क्रिकेट कार्निवल 4थ्या दिवसात आली आहे. पावसाळी क्रिकेटमधील 3री स्पर्धा आहे 70-70च्या माध्यमातून. कारण सुपर सिरीज ऑक्शन स्पर्धा झाली, त्यानंतर मान्सून ब्लास्ट 12-12 ओव्हरची मॅच झाली. त्यानंतर जर पाहिलं तर आता आपण रबर क्रिकेट कार्निवल पाहतोय आणि टेस्ट सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये, टेस्ट चॅम्पियनशिप सुद्धा रबरची येणाऱ्या कालावधीमध्ये. आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यात ग्रामीण धमाका बिग बॅश वरुण एस पाटील साहेब आणि कोणगाव ग्रामस्थ 70-70 स्पोर्ट्स आणि हा इव्हेंट मॅनेजमेंट करणार आहेत अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. हे मात्र या इव्हेंटला देखील सांभाळणार आहेत. वेगात बॉल टाकला जातोय हुसेन यांच्याकडून. सूरज कोरम यांच्यासाठी पुण्यातील दर्जेदार खेळाडू आहे सूरज कोरम. पहिला बॉल मात्र हुसेन यांच्या नावावर राहिला. थोडासा बाहेर कट होणारा बॉल पाहायला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. 46. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु पाहूयात फिल्डर त्या दिशेने आहेत. एक धाव तर घेतली गेली. चांगला थ्रो. अनिकेत सावंत होते तिकडे. बंटी कांजूरमार्ग आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 47. चांगली गोलंदाजी. सभेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने बब्बन. यावेळेला मात्र फटका फसताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. पाठी आले. ओ, चांगला प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज एवढ्या पाठीमागे आले. नाराज तर ते सुद्धा आहेत, नाराज राहुल सुद्धा आहेत कारण राहुल सुद्धा थोडेसे जवळ होते आणि इकडे प्रयत्न चांगला केला. गोलंदाजी करून एवढ्या पाठीमागे येणं ते देखील काही सोपं नाहीये आणि बराच लांबवर पाठीमागे हुसेन आले होते. हातात
पडून बॉल निसटला हे तेवढं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे इकडे जर पाहिलं तर बबन बचावले आणि एक धाव देखील मिळते. सूरज कोरम 4 बॉल आतापर्यंत झालेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. हुसेन हो इकडे कटरचा वापर करताना पाहिला मिळाले. वा काय वळवलाय, गती काढून घेतली या बॉलची आणि बॉलला वळवण्यात यशस्वी राहिलेत हुसेन. मोठमोठ्या संघांमध्ये या खेळाडूला मागणी असते. काय वळवलाय बॉल, वा 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 ला जबाब. पुन्हा पुन्हा पाहावं असं हे दृश्य होतं. चांगली गोलंदाजी. 48 पुणे टीमला कमबॅक करावं लागेल यावेळेला पुन्हा एकदा, परंतु तिकडे फ्लिक केलाय सूरज यांनी या बॉलला. सीमारेषा दाखवली या बॉलला. 4 धावा चौकार येताना पाहिला मिळेल. चांगली मॅच होणार. पुणे मुंबई दोन्ही टीम मात्र चांगला परफॉर्मन्स देत आहेत. येतोय चौकार आणि ओव्हर मात्र या ठिकाणी संपली आहे. चौथी ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 52. चार ओव्हरचा खेळ संपलाय. MSCC ओरिसा प्रस्तुत असणारी स्पर्धा. आपापले टी शर्ट आत्ताच बुक करा. 15 ऑगस्ट स्पेशल. दरवर्षी चर्चा असते 70-70ची नवीन डिझाईन आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनी कोणती असणार, तर आपल्या जवळच्या दुकानावर आत्ताच बुकिंग करा. ते टी शर्ट लॉन्च होत आहे. रोहित पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जाते त्यांना. रोहित आचार्य अंबरनाथ एक्सप्रेस बॉलिंगसाठी. समोर जर पाहिलं तर सांगवीचे सिक्सर किंग पुण्याचे बब्बन ननावरे यांना आपण पाहतो. ही लढत पाहण्यासारखी असणार आहे. अखूट टप्प्याचा बॉल. बबनला असा बॉल दिल्यानंतर सोडणार थोडी आहेत. काय प्रहार केलाय बबनने. सांगवीच्या बबनची आज भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. सिक्सर. चुकीला माफी नाहीये. हा बॉल थोडासा मागे टाकला, गती कमी केली होती. बबन यांनी वाट पाहिली आणि मग वाट लावली आहे. सिक्सर. सिक्सर किंग बबन. या स्पर्धांच्या माध्यमातून असंही झालंय, नवीन नवीन खेळाडू मात्र लोकांना पाहायला मिळाले. नवीन खेळाडू चमकले आणि येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्या खेळाडूंची दखल मोठ्या प्रमाणावर घेतली जाईल असे परफॉर्मन्सही पाहायला मिळाले. ओ हो 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 वेगातील बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय आणि लेग बायच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर आता 1ने पुढे जाईल. सवयत मॅचच्या दिशेने वेगात बॉल टाकलाय. ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. केसला मात्र या ठिकाणी थोडंसं बाहेर. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहिला मिळतो. रोहित आचार्य जरी मोठा फटका आलाय, कमबॅक करण्याचा प्रयत्न करताय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आता 59 वर आहे. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे रोहित आचार्य. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर केलाय. फलंदाजांचा स्टान्स ओळखला आणि त्या अनुसार मात्र हा बॉल ऑप्शनच्या बराच बाहेर टाकलाय आणि टप्पा पुढे केला होता. पुन्हा थोडंसं दूरवरून, परंतु वेगात बॉल निघून गेला आमिर दाफेदार यांच्याकडे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतरचं कमबॅक. मागील 2 बॉल लगातारचे डॉट. 59 वर धावसंख्या आहे. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे. मोठी मॅच. 2 पुणे विरुद्ध मुंबई. ऑप्शनच्या बाहेर अपर कट खेळलाय. थर्ड मॅनला बॉल धाडलाय. सूरज कोरम यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषा दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि तिकडे जर पाहिलं तर सीमारेषा पार देखील होता. हा बॉल खराब टाकला. जो खराब बॉल टाकला तर या मैदानावर क्षमा नाहीये आणि खूप कमी संधी असतात कमबॅक करण्याच्या आणि त्याच्यावर प्रहार केला. 4 धावा वसूल केल्या. धावसंख्या 63 वर गेली आहे. ओव्हर नंबर 5 सुरू असताना विश्वजीत ठाकूर सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. बॉल त्यांच्या दिशेने गेलाय. ओ जास्त शफल झाले. बॉलचा अंदाजच नाही घेतला त्याने. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. इकडे या बॅटिंग टीमने मात्र चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. वाईड आहे की नाही याकरता रिव्ह्यू घेतलेला आहे. भांडूप संघ आपलं कौतुक आहे.
23 मिनिटांमध्ये आपण 5 ओव्हर संपवलेले आहेत. राहुलभाई आणि आशिष अमीन आपल्या दोघांचंही कौतुक. योग्य बॉल आहे आणि रिव्ह गमावला गेलाय आणि एक ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. 63 झालेले आहेत आणि इकडनं कुठेतरी 16-17 जरी आल्या 80चं टार्गेट होऊ शकतं आणि जिकडे मॅच चांगली होऊ शकते. पुणे टीमने मागील मॅचमध्ये सुद्धा 103 धावा बनवल्या होत्या आणि याही मॅचमध्ये चांगलं आव्हान उभं केलेलं आहे. शेवटच्या षटकासाठी हुसेन चिता कॅम्प पुन्हा एकदा त्यांना बोलवलेलं आहे. परंतु समोर जर पाहिलं तर आता धडाकेबाज बब्बन 33 वर खेळत्या जोडीला सूरज. 5 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे. चांगले खेळले पुणेकर सुद्धा या स्पर्धेत. पुण्याच्या 3 टीम पाहायला मिळाल्या. यावेळेला पहिलाच बॉल त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय, बॉल निघालाय. वा, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. मुकेश गायकर त्या ठिकाणी होते आणि आता जे रोहित ननावरे त्रासदायक ठरले होते भांडूप संघाला, रनआउटच्या स्वरूपात रोहित माघारी परतताना पाहायला मिळत आहे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला मुकेश गायकर यांचा आणि पहिल्याच बॉलवर स्ट्रोक जर खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने झाला बब्बन यांचा. चांगला स्ट्रोक खेळला खरा, परंतु सीमारेषच्या दिशेने असं एक क्षणी वाटलं चौकार गेलाय. वा, काय फिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी. मुकेश गायकर यांनी लगेच थ्रो देखील केला आणि त्यानंतर जर पाहिलं तर चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. राहुल चौधरीमध्ये गेले, त्यानंतर आमिर यांच्याकडे त्यांनी तो थ्रो पाठवला आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट आली आहे. परंतु त्या अगोदर बब्बनने खुश केलं सगळ्यांना. नागेश शेट्टी येताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये घाटकोपर पंतनगरचे खेळाडू आहेत, सध्या 40+ क्रिकेट गाजवत आहेत. परंतु आकाश 11 सारख्या संघाला, विक्रोलिन सारख्या संघाला सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे नागेश शेट्टी यांनी. ओ, वेगातील बॉल येताना पाहायला मिळाला तिकडे आणि श्री 11 संघासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळलेत किंवा संदीप कदम सरांबरोबर पुण्यातलं क्रिकेट देखील खेळलेत. लेग बाईटची एक धाव. चांगली गोलंदाजी हुसेन शेवटच्या षटकात चांगली कामगिरी करतायत. सूरज कोरम, नागेश शेट्टी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ, हा बॉल मात्र पुढे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात विकेट रनआउटची या ठिकाणी येते. आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहिलं मिळते. शेवटच्या क्षणी भांडूप टीमचं कमबॅक पाहायला मिळते. संविधान ग्रुप डॉन 11 पुणे सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुण्यातील एक बलाढ्य संघ म्हणून देखील या संघाची ओळख आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू यांना आपण पाहतोय. प्रदीप नैनी, समर्थ कडू, उस्मान पटेल बऱ्याचदा एका संघात देखील पाहायला मिळतात. नागेश स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर समर्थ येताना आपल्याला पाहायला मिळतील. काही बॉल बाकी आहेत. इकडनं धावसंख्येला कुठेतरी 75 पर्यंत तरी नेण्याचा प्रयत्न होईल. नागेश, हा बॉल कटरचा होता, बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल त्या प्रयत्नात होतोय. आजचा दिवस देखील चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसाची उत्कंठा लागली आहे. 2 क्वार्टर फायनल मॅच, 2 सेमीफायनल मॅच, 1 फायनल मॅच, हे सगळं उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. नागेश, पॉवरफुल स्ट्रोक जरूर आहे, परंतु गवतामध्ये बंदावला वेग. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 67 वर गेली आहे आणि आता स्ट्राईकवर येत आहेत समर्थ कडू. उरण तालुक्यातील वेशवी गावासाठीचं क्रिकेट गाजवलंय. व्यावसायिक क्रिकेट सुद्धा मग बऱ्याच संघांमध्ये खेळताना त्यांना आपण पाहिलंय. सध्या धनवीन अलिबागसाठी देखील चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. हुसेन, चांगली गोलंदाजी, परंतु समोर समर्थ आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर. वा वा वा, काय बॉलिंग होते. शेवटच्या ओव्हरसाठी आलेत म्हणून तर फरक नाही पडत तुम्ही कोणत्या ओव्हरला बॅटिंगला किंवा बॉलिंगला येता, तुम्ही काय करता याला महत्त्व आहे. आणि हुसेन शेवटच्या ओव्हरसाठी आलेत, चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा केवळ खर्च केल्यात या ओव्हरमध्ये.
यावेळेला समर्थ तडम्याच्या दिशेने बॉलला पाठवण्यात यशस्वी राहिले. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्याही धावेचा कॉल त्या ठिकाणी दिलाय. नागेश तिसऱ्या धावेचा कॉल देतील का? यस, कॉल दिलाय आणि त्याला मात्र होकार देण्याचा प्रयत्न यस समर्थने केलाय. या 3 धावा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असणार आहेत आणि या 3 धावांची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. अंतिम टप्प्यात थोडंसं कमबॅक केलं भांडूप स्ट्रायकरने आणि धावसंख्या 70 झाली आहे निर्धारित. आजच्या दिवसात जर पाहिलं तर 3 लाख प्रेक्षकांनी आज ही स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सवर पाहिली आहे. सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांचं आभार. सगळ्यांनी उद्यासुद्धा या शेवटच्या दिवसाचं क्रिकेट पहा. पहिला डाव रोहित 11 धावांवर बाद झाले. त्यानंतर रोहित ननावरे डावाचे नायक राहिले. 11 बॉलमध्ये 34 त्यांनी केल्या. सौरभ खातं नाही खोललं. निलेश पिंजारी 8 धावा, सूरज कोरम 9 धावा, नागेश शेख आणि समर्थ कडू 3. अशा रीतीने धावसंख्या झाली आहे 6 ओव्हरमध्ये 70, करायच्या आहेत 71. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सिराज चौधरी 1 ओव्हर 18 जे पहिलं षटक केलं महागडं राहिलं. रोहित आचार्य चांगली गोलंदाजी 2 ओव्हर 17 रन आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी घेतल्या. फकीरा महागडे राहिले. 1 ओव्हरमध्ये 21 धावा त्यांनी खर्च केल्या आणि हुसेन यांनी मात्र 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा आणि 1 विकेट घेतली. वा, काय बॉलिंग केली आहे हुसेनने आणि त्याच्या जोरावर धावसंख्या 70 वर थांबली आणि 71 आव्हान म्हणजे 71 हे देखील काही कमी नाही आहे कारण पुण्याचा संघ देखील तेवढाच चांगला आहे. संधी दोघांनाही असणार आहे. भांडूप संघाला सुद्धा, मुंबई संघाला सुद्धा आणि संधी पुणे संघाला म्हणजे संविधान ग्रुप, डॉन 11 पुणे संघाला देखील. पाहूया डावाच्या हायलाइट्स देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु जसा दुसरा डाव सुरू होईल पुन्हा एकदा मी कुणाल दाते सरांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद चंदू शेटे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. या पहिल्या सत्रामध्ये रबर क्रिकेट कार्निवल तुम्ही पाहता. अन्वी अंजू मॅम अँड रिकन बाय मोहंती यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. MUCC ओडिसा प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल. इथे बघ रन आउटला 1 रन दिली त्यांनी. इमेज बरोबर प्रॉपर नाही ते टेन्शन नाही दिला म्हणजे. परत काय केलं माहिती आहे का? यो आउट होल्या का सूरज आवडे नागेश आउट करून याची मुलं मी बी चुकाची वारी रन मध्ये ना कोणाला दिला ते समजत नाही.
71 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 71 इज द टार्गेट या मॅच मध्ये. संविधान ग्रुप डॉन पुणे च्या विरुद्ध या मॅच मध्ये भांडूप स्ट्रायकर असा सामना पाहायला मिळतो आणि भांडूप स्ट्रायकरच्या समोर आता टार्गेट आहे 71 रनचं. 71 या संपायरचा निर्णय येतोय. इम्पॅक्ट प्लेअर बॉलर आलाय. नाव कळवा, नाव कोणाच्या जागेवर आले ते देखील. नागेश शेट्टी, प्रथमेश हो भाऊ, कोणाच्या जागेवर कोण आलं? नागेश शेट्टी, रमेश आला. नागेश शेट्टीच्या जागेवर प्रथमेश आलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअर. पॉवर प्ले असेल 2 षटकांचा आणि त्यामुळे लॉंग ऑफ लाईक फिल्डर सेट केलाय. मॅचला सुरुवात आहे. डीप मध्ये मिड विकेट ठेवलाय अगदी झेंड्यांच्या बाजूला. बॉल तयार. फर्स्ट ओव्हर, फर्स्ट बॉल. राहुल साठी बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. सनी कसबे मॅजिशियन, फिरकीचा जादूगार. काय गोलंदाजी केली होती आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सनी कसबेने. चर्चेतला खेळाडू आहे सनी कसबे. फर्स्ट ओव्हर. दुसराही बॉल चांगला फिरवला होता परंतु विथ द टर्न खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतो. राहुलच्या बॅट मधून बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत. राहुल चौधरी देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पहिला बॉल फिरला, दुसरा बॉल फिरवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जसा बॉल टर्न झाला तसाच फेकला बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावांसाठी. 6 धावाने खातं उघडले राहुल चौधरीचं. आणि मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला होता राहुलने. 27 धावांची ती खेळी साकारली होती कॅप्टन नॉक त्याच्या माध्यमातून. आणि याही मॅच मध्ये त्याच्याकडून त्या अपेक्षा वाढल्यात. आज थोडीशी पावसाने विश्रांती घेतली, थोडीशी पावसाने दडी मारली. मध्यंतरी एकाच मॅच मध्ये हलक्याशा पावसाच्या सरी आल्या होत्या परंतु अपवाद वगळता पूर्णपणे कोरडी ठणठणीत खेळपट्टी आज पाहायला मिळते. राऊंड विकेटने आता येईल सनी कसबे. ऑन साइडला दिशा दिली. कॅच इटचा कॉल. डीप मध्ये फिल्डर आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. सनी कसबे पर इथे गोलंदाजी करत असताना सगळ्यात मोठी विकेट घेतोय आणि महत्वाच्या क्षणी घेतोय कारण राहुल आउट होतोय. तर पहिल्या विकेटचं इथे पतन झालंय. पहिल्या बॉलवर डॉट बॉल टाकला. दुसरा बॉल षटकार आला आणि त्याच्या नंतरच्या बॉलवर महत्वाच्या क्षणी एक विकेट घेतली आणि विशेष म्हणजे राऊंड विकेटने गोलंदाजी केली. अँगल करत हा बॉल टाकला आणि विकेट संपादित केली आहे सनी कसबेने. ही खासियत राहिली आहे सनी कसबेची. मॅजिशियन आहे, फिरकीचा जादूगर आहे. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आणि कोरड्या खेळपट्टीवर बॉल तो चांगला वळवू शकतो. नवीन फलंदाज येईल मैदानामध्ये फलंदाजीसाठी. अमीर दाफेदार. अमीर दाफेदार आता फलंदाजीसाठी सज्ज होईल. एक फ्लाय स्लिप ठेवली आहे. ओव्हर द विकेट आला याच्यासाठी. ओव्हर द विकेट आल्यानंतर स्लॉट मध्ये बॉल टाकलाय. प्लॉटच्या बाहेर फेकला जाईल. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. अमीरच्या बॅट मधून सिक्सर. दाफेदारने वजनदार षटकार मारलाय. स्लॉट मध्ये बॉल नाही टाकू शकत. जरी अमीर आताच आला असेल तरी मोठमोठे फटके मारतो. त्याच्या विरुद्ध सनी कसबेने चूक केली आहे. परत एक वेळा आता तो राऊंड विकेट चाललाय. राऊंड विकेटने विकेट आली. ओव्हर द विकेटने जायची काय गरज होती हा प्रश्न प्रेक्षकांनाही पडला असेल परंतु त्याच्यानंतर अमीर थोडासा हावी ठरलाय त्याच्या विरुद्ध. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 षटकार. धावा झाल्यात 12.
4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल. परत एक वेळा पुढे टाकलाय स्लॉट मध्ये. हा देखील बॉल जाईल. स्लॉग हिट करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हरचा 3रा षटकार लेंथ मध्ये चुकलाय. मी म्हणेन सनी कसबे हा गोलंदाज, तुम्ही सातत्याने असे ओव्हरपिच बॉल टाकू शकत नाही. जास्त पुढे टाकताय, आमंत्रण देताय. आणि इथे तर हा आमिर दाफेदार ते आमंत्रण दोन्ही हाताने स्वीकार करतोय. मोठमोठे फटके त्याच्या पॅट मधून येत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार त्याने ठोकलेत. हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आणला. विकेट किपर बॅटर दोन्ही बीट झालेत. बॉल मागे चाललाय. एक धाव मिळताना दिसेल. बायच्या स्वरूपात ही एक धाव येते एक्स्ट्रा. टीमची धावसंख्या या ओव्हरमध्ये 3 षटकार आले, 1 बाय. टीमची धावसंख्या 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट. भांडूप स्ट्रायकर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धाचा जर आपण विचार केला तर 3 स्पर्धा आपण कव्हर केल्यात. पहिल्यांदा हा संघ खेळतोय 70-70 स्पोर्ट्सच्या स्पर्धांमध्ये या भिवंडी परिसरात. आणि त्यातल्या त्यात भांडूप स्ट्रायकरने खूप चांगली कामगिरी केली आहे. तसं पाहिलं तर भांडूप स्ट्रायकरचं नाव सातत्याने चर्चेत राहिलंय. आणि आता रबर बॉल क्रिकेटची चर्चाच मी करतोय तर या आपण आणखीन एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला घेऊन आलो आणि ती आहे रबर बॉल टेस्ट चॅम्पियनशिप. 70-70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट होईल. सप्टेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा आहे. 2.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. 1.5 लाख रुपये सेकंड पारितोषिक आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या परिसरातील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर 4 जिल्हे आहेत. डिस्ट्रिक्ट वाईज ही टुर्नामेंट आहे. आणि ऑलमोस्ट 70 ते 80 ओव्हरचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डबल इनिंग मॅच आहे, त्याच्यामुळे मजा येणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये टेस्ट बॉल क्रिकेट रबर बॉल ची टेस्ट चॅम्पियनशिप तुमच्या भेटीला येईल 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 4 जिल्हे एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. आशुतोष आलाय, भन्नाट बॉलर आहे. आशुतोषने नक्कीच चांगली कामगिरी केली होती धर्मवीर चषकामध्ये. इथे सुरुवात खूप चांगली राहिली आहे आशुतोषची. पहिलाच बॉल पडल्यानंतर बरोबर लेग कटर हलकासा बाहेर निघाला. आणि काय ऍक्शन आहे, काय रिदम आहे या खेळाडूची. कोल्हापुरी तडका त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसतोय. परत एक वेळा तो सज्ज. कमी गतीने टाकलाय बॉल. बोट चांगली फिरवली. आमिर दाफेदारला शांत ठेवलंय. चांगला बॉल. मगाशी लेग कटर टाकला. या बॉलवर आणखीन गती काढली. शांत ठेवलंय आमिर दाफेदारला. दोन्ही बॉलवर चांगलं मिश्रण पाहायला मिळालं. रिदम खूप चांगली आहे आशुतोषची. यावेळेला वेगाने टाकण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. विकेट आली आहे. आमिर दाफेदार बॅक टू द पॅव्हिलियन. आशुतोष आंबपकर सध्या गोलंदाजीसाठी. आकाश झा आला आता फलंदाजी करण्यासाठी. चांगली गोलंदाजी केली आशुतोषने या ओव्हरच्या दरम्यान. 3 बॉल त्याने टाकले. 3ही चेंडू निर्धाव आहे. त्यांनी त्यातल्या त्यात विकेट त्याच्या खात्यामध्ये आली आमिर दाफेदारची. पहिला बॉल लेग कटर नंतर ऑफ ब्रेक आतमध्ये आणला आणि त्याच्यानंतर 3रा बॉल थोडासा वेगाने कव्हर पॉइंटला झेल देऊन परतलाय बॅटर आमिर दाफेदार. परंतु त्याच्या अगोदर आमिर दाफेदारने 2 महत्वाचे षटकार मारले होते बॅक टू बॅक. नवीन बॅटर आकाश झा. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, पॉइंट, कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, 30 सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये काउ कॉर्नर, डीप मध्ये स्क्वेअर लेग. हे क्षेत्ररक्षण आहेत. बॉल हवेत आहे. उंच गेलाय. फिल्डर आहे मिड ऑफचा. तोही फिरतो. हो काय झेल टिपलाय. महाराष्ट्राची शान राजधानी रायगड. सोपा केला झेल जो होता अवघड. यावेळेला अप्रतिम झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक कासिफ संगमने हा दर्जा दाखवलाय. काय झेल इथे टिपलाय.
अप्रतिम, कारण तो पहिले मागे गेला, मग पुढे धावला, मग बॉल फिरत होता, मग कासिफ संगम काय करेल, त्याने शेवटपर्यंत नजर ठेवली या बॉलवर आणि त्याच्यानंतर तो सूर मारल्यानंतर धूर काढला बॅटरचा आणि काय सर्वोत्तम झेल होता. अप्रतिम दर्जेदार झेल. आज कॅचेसचा दिवस राहिलाय. आज दीपू माळीने तो मारलेला सूर, लाईन ऑफ भिवंडी मानकोलीचा तो सुपुत्र चांगला झेल त्याने टिपलाने. आता कासिफ संगम. काल रिले कॅचेसचा दिवस होता, आज कॅचेसचा दिवस आहे. व्हॉट अ कॅच. चांगला झेल इथे टिपत असताना डायलॉग बनव. मोबाईल मध्ये येऊ दे, डायलॉग याच्यावरचा घे, कॉमेंट्री मधला व्हॉइस, त्यावेळेला ती चांगली वाटेल. मोबाईल मध्ये राहू दे. 19 धावा फलकावर लागल्या. 3 विकेट ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आहे. नवीन बॅटर निमेश रेडकर. बॉल हवेत आहे. हॅट्रिक कंप्लीट होऊ शकते. ओ पहिला प्रयत्न आणि इथे ग्लोव्ज मधून बॉल निसटलाय. दोघांची शेती आणि दोघांनी केली माती असं म्हणायला हरकत नाहीये. 2 फिल्डर तिथे होते. विकेट कीपरच्या मागे आणखीन एक फिल्डर पाहायला मिळाला. विकेट कीपर बॉलवर धावला. बबन नावरे आणि त्याच्या मागे आणखीन एक फिल्डर आला, सनी कसबे, आणि दोघांनी हा झेल सोडलाय. मग तिसरा आला. नववा गोलंदाज होता जो हॅट्रिक वर होता, परंतु हॅट्रिक आलेली नाहीये. हॅट्रिकचा दुष्काळच पडलाय या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक आलेली नाहीये, परंतु 9 गोलंदाजांनी तो कारनामा केला. 2-2 विकेट सलग घेतल्या. आशुतोष 5 डॉट बॉल. मेडन ओव्हर होईल का? विकेट इथे मिळू शकते. कासिफ संगम. आता कासिफ साठी सोप्पा हा झेल होता, त्याने झेल टिपलाय आणि इथे ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करत असताना मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा केलाय. आशुतोष यांनी या स्पर्धेमध्ये 4था गोलंदाज ठरलाय ज्याने निर्धाव षटक टाकलंय. पहिला गोलंदाज वैभव माळी, दुसरा गोलंदाज अक्षय थेटे, तिसरा गोलंदाज विशाल कनोजिया आणि 4था गोलंदाज कोल्हापुरी. तडका देत असताना आशुतोष आंबपकर याने अप्रतिम गोलंदाजी करत असताना हे निर्धाव षटक टाकलंय. अभिनंदन. रबर टेस्ट चॅम्पियनशिप सप्टेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा येते. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून 2.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. 1.5 लाख रुपयाचं सेकंड पारितोषिक असणार आहे. 4 जिल्ह्यांची लढाई आहे रबर बॉल टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या 4 जिल्ह्यातून खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी येणार आहे. प्रत्येक सामना 2 दिवसाचा. डबल इनिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 इनिंग मध्ये सामना रंगेल. ऑलमोस्ट 80 षटकांचा खेळ प्रत्येक दिवसाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे या डबल इनिंगच्या मॅच मध्ये. त्याच्यामुळे टेस्ट चॅम्पियनशिप ची प्रतीक्षा आता संपली आहे. पहिल्यांदाच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये टेस्ट चॅम्पियनशिप आम्ही घेऊन येतोय. आणि याच्या अगोदर आपण 16 ओव्हरच्या मॅचेस पाहिलेत, 12 ओव्हरच्या मॅचेस पाहिलेत, डबल इनिंगच्या मॅचेस पाहिलेत पावसाळी क्रिकेटमध्ये, परंतु टेस्ट मॅचेस अजून देखील झालेल्या नाहीयेत. रबर बॉलचा टेस्ट चॅम्पियनशिप सप्टेंबर महिन्यामध्ये, परंतु हे निर्धाव षटक आलं तिथे काय कामगिरी केली आहे आशुतोष आंबपकरने. शेवटच्या बॉलवर देखील कासिफ संगमने एक अप्रतिम दर्जेदार झेल टिपला आणि हे निर्धाव षटक टाकण्यात आलं. आता नवीन गोलंदाज येतोय सचिन मोरे. टीमची धावसंख्या 19. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि पॉवर प्ले मध्ये निर्धाव षटक टाकलंय. ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, भरपूर वेगाने गेलाय तिथे सचिन मोरे. सिंगल येईल. टीमची धावसंख्या 20. 20 धावा. रिक्वायर रन रेट आता 13.30 च्या वर चाललाय. 13.5 ची सरासरी गाठायची आहे. सोपं नाही होणार संध्याकाळच्या सत्रामध्ये.
भांडूप स्ट्रायकरचा विचार केला तर बॅटर आहेत या टीमकडे, परंतु 4 विकेट गमावलेत. मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट, पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली आहे. अनिकेत सावंत स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर मुकेश कायकर हा महत्वाचा खेळाडू आहे. पायातला बॉल होता, फ्लिक केला, उडवला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि जाईल सीमारेषा पार. येतोय षटकार अनिकेताला सावंत आणि त्याच्या बॅट मधून चांगला षटकार. पायावर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये. ऑन साइडला खूपच चांगला फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडातली ताकद झोकणारा षटकार. प्युअर टायमिंग, टायमिंगचा सुंदर मिलाफ. बॅट मध्ये जसा बॉलचा संपर्क झाला, टक्कसा आवाज, बॉल सीमारेषा पलीकडे. हा जो आवाज आहे, हा आवाज गोलंदाजांना कधीच आवडत नाही. हा आवाज प्रेक्षकांना आवडतो, कॉमेंटेटर्सला आवडतो. ज्यावेळेला बॅट मधून तो स्वीट साऊंड येतो, त्या वुडचा, त्या लाकडाचा. एकच आवाज गोलंदाजाला आवडतो, ज्यावेळेला स्टंप पडतो आणि स्टंपचा आवाज येतो. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, वेग होता या बॉलवर. तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट केली जाते. पंच सांगतात बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल. अंपायर शशी साटम यांचा निर्णय. एक्स्ट्रा रन, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 एक्स्ट्रा अवांतरच्या स्वरूपात आले, ती देखील बायच्या स्वरूपात. बॅटला लागलेला नव्हता बॉल. मुकेश आला आता स्ट्रायकिंग एंडला. हरेश मिरकुटे, मुकेश कायकर, रोहित भालेराव चर्चेमध्ये असतात. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, शिरवण्याची स्पर्धा काय गाजवली होती एक काळ. कमी गतीने बॉल हवेत उडवलाय, भिंगरी शॉट आहे डीप मध्ये, फिल्डर स्क्वेअर लेगला. प्रयत्न चांगला, आणखीन एक चांगला झेल इथे पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे तयार होता. सूरजने हा झेल टिपलाय. भर संध्याकाळी ज्या वेळेला सूर्य अस्ताला चाललाय, परंतु सूरजची नजर या बॉलवर शेवटपर्यंत राहिली आणि सूरजच्या हातामध्ये हा झेल कैद होतोय. फलंदाज बाद. सूरज कोरम, आणि काय झेल, बॅलन्स पहा, बॉडीचं कसं सावरलं स्वतःला, शेवटपर्यंत स्वतःला सावरत सावरत, आणि त्यानंतर त्याने बॅलन्स केला आणि त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल होती. फिरवलेला बॉल होता, ऑफ ब्रेक, इम्पॅक्ट आलाय. बॅटर आलाय का? यस. पाहूया, इम्पॅक्टचा इशारा तर केलाय पंचांनी. कोणाच्या जागेवर कोण हे देखील विचारून ठेवा बॅटरला. इश्तियाक आलाय फकीराच्या जागेवर. या मॅच मध्ये इश्तियाक उर्फ चिट्टी. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता शरीरापासून दूर. तोपर्यंत एक धाव येते बायच्या स्वरूपात. एक्स्ट्रा रन मिळेल. इश्तियाक आलाय आता फलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या 28 71 धावांचा हा सामना. हा सामना चांगला रंगेल असं दिसतंय. संविधान ग्रुप, डॉन 11 पुणे हा संघ देखील काही कमी नाहीये. चांगलं क्रिकेट तेही खेळत आहेत या महत्वपूर्ण मॅच मध्ये. अनिकेत एक षटकार मारलाय, हा दुसरा घ्या. जसा बॉल फिरला तसाच बॉलला फिरवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अनिकेतच्या पॅटमधून आणखीन एक दुसरा षटकार. 6 धावा येत आहेत. सचिनच्या विरुद्ध ते आक्रमण केलं. शेवटचा बॉल थोडासा लेग ब्रेक टाकला होता. लवकर पोझिशन मध्ये आला, क्रीजच्या आतमध्ये गेला आणि पुल केला, बॉलला गुल केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला सिक्सर ठोकलाय अनिकेतने आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर षटकाराच्या मदतीने धावा झाल्या 34. 71 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. धावा करायच्या 37.
18 बॉल आणि 37 धावा. 70-70 स्पोर्ट्स न्यू लॉन्चिंग येते. इंडिपेंडन्स डे म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला साजरा केला जातो. आपल्या जवळच्या शॉपला नक्की भेट द्या आणि आपल्या आकर्षक टी शर्ट्स नक्की खरेदी करा. फ्रीडम टू फुलफिल ड्रीम्स हे टॅगलाइन घेऊन हेमंत बनियाल द्वारा प्रस्तुत दिल्ली सुपर सीरीज 2025 ऑक्शन बेस ये प्रतियोगिता होगी. 6 टीमें हिस्सा लेगी. 4 अक्टूबर से लेकर 7 अक्टूबर तक ये प्रतियोगिता जवाहरलाल नेहरू स्टेडियम गाजियाबाद में खेली जाएगी. इवेंट मैनेज बाय अल्टीमेट इवेंट मेकर्स. चौतीस धावा झाल्यात. बॉल स्लॉट मध्ये होता, उंच जास्त गेलाय. फिल्डर आहेत तिथे डीप मध्ये, फक्त प्रेक्षक बनून राहतील. बॉल सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 6 धावा मिळतील. षटकार. कमी गतीने बॉल टाकला. हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे केला. डीप मध्ये फिल्डर आहे. कासिफ संगमचा दिवस राहिलाय. अप्रतिम झेल त्याने 2 टिपलेत, परंतु आशुतोषने मागचं षटक निर्धाव टाकलं. या ओव्हरची सुरुवात 2 बॉल मध्ये 7 धावांनी झाली आहे. हा सामना अजूनही जिवंत आहे या टीम साठी. असं नाहीये की भांडूप स्ट्रायकरही पराभूत झाल्याने कुठेतरी पिछाडीवर आहे संघ संविधान ग्रुप, डॉन 11 पुणे, कारण दोन्ही संघ समान परिस्थितीमध्ये आहेत सध्या तरी. इथे पाहिजेत विकेट. विकेट जर आली तर दबाव बनेल भांडूप स्ट्रायकरवर आणि ती कामगिरी करू शकतो आशुतोष. कमी गती. कटरचा चांगला वापर. बोट फिरवली. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आणि रिदम पाया गोलंदाजाची. जरी छोटेखानी उंचीचा गोलंदाज असला मात्र ऑफ ब्रेक लेग कटर चांगले टाकतोय. बॉलवर चांगली बोट फिरवतोय. शाबासकी मिळते कारण मागच्या ओव्हर मध्ये त्याने निर्धाव षटक टाकलं. 3 विकेट घेतल्या. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली, परंतु अजूनही हॅट्रिक आलेली नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये. वेगवान बॉल ऑन साइडला उडवलाय मनगडाच्या साहाय्याने. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील अनिकेत सामंतला. अनिकेत सामंतने आतापर्यंत मनगडाचा वापर चांगला केलाय. 3री धाव मिळेल. या धावा थांबवाव्या लागतील संविधान ग्रुप, कारण जिथे 2 होत्या तिथे 3 धावा तुम्ही खर्च केल्यात. 3 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 44. 44. चौथं षटक सुरू आहे. 4च बॉल टाकलेत. 44 ला 5 आहेत. 27 धावा अजूनही करायचे आहेत. रिक्वायर रन रेट खाली आलाय. करंट रन रेट 12च आहे. रिक्वायर रन रेट थोडासा खाली येतोय. 71चं टार्गेट. 44 धावा झाल्यात. 14 बॉल 27 धावा. 14 गेंदे 27 रन. 14 बॉल मध्ये 27 रन हे समीकरण. आजच्या संध्याकाळचा हा शेवटचा सामना आहे. रबर क्रिकेट कार्निवल MUCC ओडिसा प्रेझेंट्स. ही स्पर्धा तुमच्या भेटीला रिकन मोहंती आणि अन्व्यंजू यांच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल होता. कमी गतीने टाकायचा होता बॅक ऑफ द हँड आणि त्याला बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चूक झाली आहे. अंपायरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बीमर चेक केला जाईल.
नो बॉल. बॅक ऑफ द हँड टाकला आणि त्यातल्या त्यात नो बॉल म्हणजे 7 धावा मिळतील हे त्याचं कारण आहे. स्ट्रेच करत असताना बॉलला फेकलं परंतु कमरेपेक्षा जास्त उंचीने हा बॉल डिलिव्हर्ड केलाय गोलंदाजाने. आशुतोषने चूक केली या बॉलवर. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न बॅक ऑफ द हँड परंतु फुल टॉस पडला आणि तो देखील जास्त उंचीचा. 7 धावा मिळाल्यात. टीमची धावसंख्या 51. 51 20 करायचे 14 बॉल मध्ये. 14 चेंडू 20 धावा. ज्या आशुतोष आंबपकरने याच्या अगोदर मेडन ओव्हर टाकली होती त्याच्या विरुद्ध ते आक्रमण झालं. हे षटक खूप महत्वाचं होतं या सामन्याच्या दृष्टिकोनातून परंतु त्याच्याकडूनही चुका होत आहेत. प्रेशर सिच्युएशन मध्ये सोपं नाहीये. वेग होता यावेळेला फोर्स केलाय. बॉल उंच गेलाय. पुल करत असताना तिथे फिल्डर आहेत. ओ आणखीन एक चांगला प्रयत्न परंतु फ्रीडचा बॉल आहे कारण याच्या अगोदर षटकार जो आला तो नो बॉलवर आला त्याच्यामुळे इथे धावा मिळतील. 2 धावा ऍड होत आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे टीम संविधान ग्रुप डॉन 11 पुणे या टीमने कोणता झेल सोडलेला नाहीये. फिल्डिंग चांगली केली आहे टीमने परंतु काही चुका झाल्यात ते गोलंदाजाने केल्यात. 13 बॉल मध्ये 18 धावा. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. बरोबर पुलचा फटका आडव्या बॅटने खेळला. पहा फिल्डिंगचा दर्जा परत एक वेळा दाखवला होता परंतु त्यावेळेला बॉल आता बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतो आणि ती खेळाडू वृत्ती दाखवली त्या फिल्डरने. त्याने सांगितलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. सौरभ बिराजदार तिथे होता. चौकार येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या चौकाराच्या मदतीने 57 धावा 57 आणि आता धावा करायच्या 14. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू 14 धावा. तेवीस धावा मागच्या ओव्हर मध्ये आल्यात. रबर टेस्ट चॅम्पियनशिप 70-70 द्वारा प्रस्तुत ही स्पर्धा तुमच्या भेटीला. ग्राउंड निश्चित होईल. सप्टेंबर मध्ये डेट निश्चित होतील. ऑलमोस्ट 80 ओव्हरचा खेळ दर दिवशी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मात्र टीम निश्चित आहेत. जिल्हे निश्चित आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या 4 जिल्ह्यांमध्ये लढाई होणार आहे. रबर टेस्ट चॅम्पियनशिप साठी 2.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक रनरअप टीमला दिले जातील. 1.5 लाख रुपये रोख प्रवेश फी असणार आहे. 4 टीमसाठी 70,000 रुपये प्रति टीम. 2 दिवसाला डबल इनिंग टेस्ट मॅच. प्रत्येक 2 टीमच्या दरम्यान 2 दिवसीय डबल इनिंग टेस्ट मॅच तुमच्या समोर रंगेल. वरुण एस पाटील साहेब, कोणगाव ग्रामस्थ मंडळ 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर याच मैदानावर ही स्पर्धा होईल. 13 लाख प्रथम, 7 लाख द्वितीय पारितोषिक असणार आहे. फिरकीपटू आला आता गोलंदाजीसाठी. समर्थ कडू, वैश्वी सक्री स्केल. अकरा बॉल मध्ये आता 13 धावा करायच्या आहेत. 11 बॉल 13 रन. सामना सोपा होत चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, भांडूप स्ट्रायकर साठी. आणि भांडूप स्ट्रायकर जर हा सामना जिंकला तर उद्या त्यांना सेकंड मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळेल. जर संविधान ग्रुप डॉन 11 पुणे संघ या मॅच मध्ये जिंकले तर त्यांना उद्या दुसऱ्या मॅच मध्ये MUCC संबलपूर ओडिसाच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. पायातला बॉल फ्लिक, बॉलला उचलून फेकलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावा येतात. गगनचुंबी सिक्सर इश्तियाक चिट्टीच्या बॅट मधून. भव्य षटकार. इश्तियाक थोडासा शफल झाला, पायर बॉल पडला आणि तसाच उडवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येतात. सामना सोपा होत चाललाय भांडूप स्ट्रायकर या टीम साठी. उद्या फर्स्ट मॅच कांदारी किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध मनीष 11 झारग्राम. उद्या 9 वाजता हा पहिला सामना आहे. कांदारी किंग्स आणि मनीष 11 झारग्राम. सेकंड मॅच असणार आहे MUCC ओडिसा विरुद्ध या मॅच मधला विजेता. 10 बॉल मध्ये 7 रन करायचे. जो संघ जिंकेल तो उद्या सेकंड मॅच मध्ये खेळेल. थर्ड मॅच असेल ग्रामीणची सेमी फायनल, धारावी विरुद्ध गोटेगर बी. त्यानंतर ओपनची सेमी फायनल. परत एक वेळा बॉल ला उंची दिली आहे. बैठक फटका, फिल्डर आहे तिथे
कासिफ संगम आज कोणती चूक करणार नाहीये. आणखीन एक तिसरा झेल त्याने टिपलाय, परंतु मॅच इज ऑन. निलेश पिंजारी आता तिथे होता, कासिफ नाही तर निलेश तिथे होता. आणि अखेर एक चांगला झेल निलेशने टिपलाय. कासिफ मिडॉनच्या दरम्यान होता, निलेश मात्र डीप मध्ये होता आणि निलेशने एक चांगला झेल टिपलाय. सहा विकेट आल्यात. हर्ष आलाय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सामना समाप्तीच्या मार्गावर आहे. आणि आल्या आल्या हर्षने बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्शन घ्यायला पाठवले. 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क. यूज इट, लॉंगेस्ट 6. 6 धावा येत आहेत. एका धावेची आवश्यकता आहे. भांडूप स्ट्रायकर आता नक्की क्वालिफाय करेल असं दिसतंय. MUCC ओडिसाच्या विरुद्ध सेकंड मॅच खेळण्याची संधी मिळेल. या स्पर्धेमध्ये उद्या क्वार्टर फायनलची लढत आहे. एका धावेची आवश्यकता. इश्तियाक यांनी आमच्या मेन स्टेजशी संपर्क साधायचा. इश्तियाक बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना इथे जिंकलाय. भांडूप स्ट्रायकर उद्या खेळण्यासाठी सज्ज आहे. MUCC ओडिसाच्या विरुद्ध सेकंड मॅच मध्ये. अभिनंदन. इश्तियाक शेख उर्फ चिट्टी यांनी व्यासपीठावर यायचं. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानामध्ये आला. 5 विकेट गेल्यानंतर त्याने महत्वाच्या क्षणी चांगली बॅटिंग केली. इश्तियाक ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.